आज चुलीवर काहीतरी बनवायचा बेत होता, पण झटपट काहीतरी बनवायचं होतं. खूप जास्त वेळ नव्हता, पण चुलीवरचं तर खायचं होतं. म्हणून सातारा स्पेशल खास रेसिपी इथे मी म्हाद्या बनवते. बऱ्याच भागामध्ये बऱ्याच ठिकाणी ही रेसिपी बनवली जाते, म्हणजेच हा पदार्थ बनवला जातो. पण याला वेगवेगळी नावं आहेत. पदार्थ एकच आहे, पण वेगळी वेगळी नावं. काही भागामध्ये शेंगदाण्याची चटणी, काही भागामध्ये याला चुटचुट पण म्हणतात आणि सातारकर याला म्हाद्या म्हणतात. सगळ्यात आधी म्हाद्या बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आणि एकच साहित्य लागतं, ते म्हणजे शेंगदाणे. शेंगदाणे घेतले, छान खरपूस असे भाजून घ्यायचे. म्हाद्या चांगला खमंग चविष्ट होण्यासाठी शेंगदाणे अगदी कमी आचेवर खरपूस भाजणं खूप गरजेचं आहे. इथे मी खरपूस असे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. ते काढून घेते थोडेसे गार व्हायला. आणि यामध्ये जाणार आहे भरपूर असा कांदा. 2 कांदे घेतलेत मी, एकदम बारीक असे कापून घ्यायचे आहेत. शेंगदाणे थोडेसे गार झाले की ते मी कुटून घेते आहे. म्हाद्यासाठी कुटून घेतलेले शेंगदाणे कधी पण चांगले, पण वेळ नसेल तर मिक्सरला पण करू शकता. मिक्सर चालू बंद करत आपल्याला हे थोडंसं जाडं भरडं असं वाटून घ्यायचं आहे. इथे मला मदत करायला शेंगदाणे कुटायला आयुष तर आहेच, त्याला हे काम आवडतं, त्यामुळे ते काम त्यांनी घेतलं आहे. तोपर्यंत मी इथे कांदा चिरून घेते आहे. अगदी मला जसं पाहिजे तसं त्यांनी मला हे कुटून दिले. खूप बारीक नाही आहे, जाडं भरडं या पद्धतीने एकसारखं असं हे कुटलेलं आहे. आता कढईमध्ये 2 चमचे फक्त तेल घालते आहे. तेल जास्त घालायचं नाही, नाहीतर शेंगदाण्याला नंतर आणखी तेल सुटतं. त्यामुळे सुरुवातीला थोडं कमी तेल घालायचं. तेल गरम झालं की जिरे मोहरी घातली. तेल चांगलं गरम झालं आहे, त्यामुळे फोडणी छान बसली आहे जिरे मोहरीची. आणि ही फोडणी छान बसल्यामुळे आपला जो पदार्थ आहे तो पण खमंग आणि चविष्ट होतो. आता यामध्ये मी कांदे घातलेले आहेत 2. कांदा थोडासा आपल्याला परतून घ्यायचा आहे. खूप जास्त लालसर करायचा नाही आहे, हलकासा. बघा इथे याचा रंग बदलला की यामध्ये आपण जे शेंगदाण्याचं कूट बनवून घेतलं होतं ते घालायचं आहे. हे शेंगदाण्याचं कूट 1 मिनिट आपल्याला यामध्ये परतून घ्यायचं आहे. याच्यामुळे काय होतं, म्हाद्या तयार झाल्यानंतर या कुटामध्ये एक हलकासा क्रंच तयार होतो. त्यामुळे ते खाताना खूप छान असं लागतं. 1 मिनिट हे परतून घेतल्यानंतर यामध्ये हा आपला कांदा लसूण मसाला घालायचा आणि हे परतून घ्यायचं. म्हणजे हा कांदा लसूण मसाला भाजेल इतपतच, करपू शकतं हे, त्यामुळे पटकन हे परतून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार. कोथिंबीर घातली आणि परत एकदा हे मी मिक्स करून घेते आहे. यामध्ये आता मी पाणी घालते आहे. गार पाणी, साधं पाणी असतं तसंच मी ते घातलेलं आहे. फक्त 1 ग्लास घातलं आहे. जास्त आपण हे शिजवत नाही आहे किंवा हे पातळ बनवायचं नाही आहे आपल्याला. शिजेल इतपतच, म्हणजे अंगापुरतं पाणी घालायचं आहे असं म्हणतात. त्यामुळे शिजेल इतपतच पाणी घातलं, झाकण ठेवून थोडंसं शिजवून घेतलं. आता झाकण काढून थोडंसं पाणी राहिलं आहे ते असं सतत मिक्स करत आपल्याला हे शिजवून घ्यायचं. कारण जे शेंगदाण्याचं कूट आहे ते तळाला चिकटतं, त्यामुळे सतत अधूनमधून थोडंसं पाणी कमी झालं की हे मिक्स करून घ्यायचं आहे. हे शिजताना कसं चुटचुट चुटचुट शिजतं आहे ना, त्यामुळे काही भागात याला चुटचुटं पण म्हणतात. सांगली भागामध्ये चुटचुटं म्हणतात. तुमच्याकडे काय नाव आहे याला मला कमेंट करून सांगा. का तुम्ही सातारचे आहात, तुम्ही पण याला म्हाद्याच म्हणता, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जसं जसं हे शिजतंय तसं तुम्ही ते पाहता याला तेल सुटतंय, कारण शेंगदाण्यामध्ये पण मूळचं तेल असतं. त्यामुळे जसं जसं शिजत जाईल तसं तसं याला अजून तेल सुटतं. त्यामुळे सुरुवातीला तेलाचा वापर थोडा बेतानेच करायचा आहे. कोथिंबीर घातली आहे मी वरून. बऱ्यापैकी आता हे तयार झालं आहे. मस्त असा हा आपला सातारा स्पेशल म्हाद्या तयार झाला आहे. चुलीवरच्या भाकरीसोबत जबरदस्त असा लागतो. तुम्ही पण नक्की बनवून बघा. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला पण हा म्हाद्या आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच मस्त मस्त रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.